यवतमाळ जिल्ह्यात पूस ही महागाव तालुक्यातली एक महत्त्वाची नदी, कधी काळी बारमाही वाहणारी नदी गेल्या काही वर्षात कोरडी पडली होती। या नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम सरकारी यंत्रणा आणि स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने सुरू झालंय। यातून केटी बंधारा तसंच नदी पात्र स्वच्छ करण्याचं काम पूर्ण होत आलंय। महागावची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ओळख। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नदीतला गाळ काढला नसल्यानं नदी पात्र उथळ झालं होतं। नदीत फारसं पाणी साठत नव्हतं। मग स्थानिक आमदार राजेंद्र नजरधणे यांनी पुढाकार घेतल्यानं कामाला गती आली। मी या गावाचाच रहिवासी आहे। लहानपणापासून या नदीमध्ये आम्ही खेळत होतो आणि तेव्हा पाण्याचं साठवण या नदीमध्ये सारखं राहायचं। ही सतत वाहणारी नदी अशी आमची एक प्रचिती होती। परंतु कित्येक काळापासून या नदीला साफ केलं नव्हतं किंवा इथला गाळ काढला नव्हता। त्याच्यामुळे इथं पाण्याची टंचाई निर्माण झाली होती। या नदीला जेव्हा पाणी होतं तेव्हा आजूबाजूच्या बोरला, विहिरीला सगळ्याला पाणी होतं। पण होणारी भरमसाठी, वृक्षतोड आणि नदीमध्ये हा गाळ याच्यामुळे पाणी टंचाई निर्माण या तालुक्यामध्ये जशी झाली, तसंच या शासनाने आणि आमचे सन्माननीय आमदार साहेब आहेत, त्यांनी हे पुढाकार घेतला आणि या पुढाकारामधून ही नदी स्वच्छता आणि खोलीकरण जे चालू आहे याच्यामुळे मला नक्कीच आशा आहे की पूर्ण वर्षभर इथल्या जनावरांसाठी, इथल्या रहिवाशांसाठी, कारण दोन्ही थडीला 2 गाव आहेत, इकडे कलगाव आहे, इकडे महागाव आहे, दोन्ही गावाची पाणी पुरवठा योजना या नदीवर अवलंबून आहे। आणि हा पाणीसाठा इथं जर जिवंत तयार जर झाला तर पूर्ण वर्षभर या दोन्ही गावांना या पाण्याचा अतिशय चांगला उपयोग होईल। पूस नदीवर कलगाव आणि महागाव या 2 गावांमध्ये 10 वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला होता। मात्र सदर बंधारा नादुरुस्त असल्यानं यामध्ये पाणी साठत नव्हतं। या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम यंदा करण्यात आलंय। त्यामुळे 2 ते 5 फुटांपर्यंत पाणीसाठा होऊन त्याचा सिंचनासाठी मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महागाव कलगाव या दोन्ही गावाच्या दरम्यान असलेल्या या कोल्हापुरी बंधाऱ्याचं नूतनीकरण आणि तसेच या नदीपात्रात असणारे गाळ काढण्याचा कार्यक्रम माननीय आमदार राजेंद्रजी नजरधणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे या ठिकाणी झाला। याचा फायदा निश्चितच महागाव नगरपंचायत आणि आसपासच्या सर्व ग्रामपंचायतीला होईल। इथल्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल। केटीवरची दुरुस्ती झाल्यामुळे या ठिकाणी साधारणपणे 2 ते 3 हजार एकरपर्यंत एरिया आहे तो पाण्याखाली येऊ शकतो। या ठिकाणी भुईमुगासारखी उन्हाळ्याची पिकंही सुद्धा चांगल्या प्रकारे जोपासली जाऊ शकतात आणि पाण्याचा जो प्रश्न महत्त्वाचा पिण्याचा पाण्याचा किंवा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे तो चांगल्या प्रकारचं ह्या खोलीकरण झाल्यामुळे केटीवर दुसऱ्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे। महागाव तालुक्यात कलगाव इथं पूस नदी पात्रातील 110 मीटर रुंद, 2.10 मीटर खोल आणि 175 मीटर लांब गाळ काढण्याचं काम हाती घेतलंय। गाळ काढल्यानंतर याच नदीवर घाट बांधून इथं सुशोभीकरण करण्याचं नियोजन आहे। या दुष्काळाने आम्हाला एक संधी दिली की अगदी नदीपात्रात जाऊन आम्ही मशिनरी घेऊन काम करू शकतो। म्हणून दुष्काळाचं संधीत रूपांतर करून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात असलेली हजारो हेक्टर शेती, इंधन विहिरी याच्यातून पुनर्भरण होईल आणि या नदीपात्रातला जवळपास आजपर्यंत 15,000 ट्रिप गाळ काढला। या नदीचं पात्र जवळपास 250 मीटर लांबीचं असून या ठिकाणी काही वर्षापूर्वी कोल्हापुरी बंधारा झाला, परंतु नादुरुस्त होता। मग शेवटी गावातल्या लोकांसोबत बसून लोकांना एक या बाबतीतला आपण मार्गदर्शन करून लोकांनी स्वतः पुढाकार घेतला आणि सर्व लोकांच्या सहभागातून सुरुवातीला आम्ही हाती काम घेतलं आणि नंतर कलगाव ज्या नदीपात्राच्या काठावरती गाव वसलेलं आहे, जे माझं मूळ गाव आहे, त्या गावात जलयुक्त शिवारमध्ये घेऊन त्या ठिकाणी आम्ही 14,91,000 रुपये या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी, खोलीकरणासाठी आम्ही वापरलेत। स्थानिक आमदार राजेंद्र नजरधणे यांनी महागाव आणि उमरखेड तालुक्यामध्ये ओस पडलेल्या जवळपास 15 तलावामधील गाळ काढलाय। त्याचा दुष्काळ हटवण्यास मोलाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। कलगाव हे गाव महागाव तालुक्यातील आपण जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेतलेलं आहे। ह्या ठिकाणी जी महागावाला लागून ही नदी आहे, त्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी गाळ साचलेला होता, वाळू साचली होती, पाणी या ठिकाणी साचत नव्हतं। ते पाणी साठावं यासाठी आदरणीय आमदार साहेब श्री नजरधणे साहेब यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आपण खोलीकरणाचा कार्यक्रम हा ठिकाणी घेतलेला आहे आणि खोलीकरण झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढणार आहे आणि ह्या पुलापासून साधारणपणे 2 किलोमीटर मागे पाण्याचा साठा वाढल्यामुळे
ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना विहिरीलाही पाणी येऊ शकते आणि पाण्याचा साठा वाढल्यामुळे गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तोही मिटू शकतो. असं एक चांगल्या प्रकारचं खोलीकरणाचं आणि पाणी साठवण्याचं मॉडेल ह्या ठिकाणी तयार होत आहे. शासन म्हणून आम्ही सर्व काही करू, पण पाणी शेवटी निसर्ग निर्मितीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून भविष्यात पाण्याची टंचाई होऊ नये. आणि पूर्वी जसं आपण एखाद्या विहिरीवरती गेलो तर 8-10 हातावरती आपल्याला पाणी लागायचं, या पद्धतीचे पुढे पाणी दिसावं याकरता हे आम्ही एक संकटाच्या समयी हाती घेतलेलं काम आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पूस नदीचं झालेलं पुनर्जीवन भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, महागाव, यवतमाळ.